जीवचैतन्य आणि शिवचैतन्य यांचा गाभा म्हणजे लक्ष चैतन्य. अविद्या अधिक चैतन्य दुसऱ्या पद्धतीत सांगतात. अविद्या अधिक चैतन्य. बरोबर. जीवचैतन्य है ना. काय जीवचैतन्य म्हणजे काय? अविद्या अधिक चैतन्य म्हणजे जीवचैतन्य. शिवचैतन्य म्हणजे काय? माया अधिक चैतन्य. बरोबर. शिवचैतन्य काय? शिवचैतन्य. ना बरोबर. विशिष्ट हे व्याकरण का काय? उदाहरणार्थ आता पहा. विशिष्ट वस्तू. विवेक कोणता? ज्याच्या डोक्यात टोपी तोली. काय काय? ज्याच्या डोक्यात टोपी तोडली. टोपी काय आहे? विशेषण. टोपी विशेषण. विशेषण काय आहे? विवेक आहे. आणि विशिष्ट काय आहे? टोपीवान तो विवेक आहे. असं अविद्या काय आहे? विशेषण. विशेषण. चैतन्य काय आहे? विशेष. हा काय आहे? विशिष्ट. काय आहे? विशिष्ट. विशिष्ट. अर्थात अविद्या विशिष्ट चैतन्य जीवते. काय? अविद्या विशिष्ट चैतन्य म्हणजे जीवचैतन्य. आणि माया विशिष्ट चैतन्य म्हणजे शिवचैतन्य. हे बडबड करू नका. नका तिथे खेळायला पळा. काय? माया विशिष्ट चैतन्य शिवचैतन्य. अविद्या विशिष्ट चैतन्य जीवचैतन्य. आता महत्वाचा मुद्दा आहे. हे दोन्हीवर एकच. चैतन्य अविद्येने विशिष्ट झाले म्हणजे काय होतं? जीव. चैतन्य माया विशिष्ट झालं म्हणजे शिवचैतन्य. चैतन्य एकच आहे ना. आता पहा. म्हणजे शिवचैतन्य आहे ना. आणि तो म्हणजे जीवचैतन्य. तत्त्वम असी आहे ना. म्हणजे ते शिवचैतन्य. त्वम म्हणजे जीवचैतन्य असे म्हणजे आहे. काय? म्हणजे या दोन चैतन्याचा गाभा एकच चैतन्य. गाभा म्हणायचं कारण हे माया आणि अविद्या हे त्याचे भाग आहेत. हे जर टाकून दिले तर जीवच
शिव होतो. काय होतो? जीवच शिव शिव होतो. लक्षात म्हणजे लक्षात ठेवण्यासारखं हे लक्षात येते. परब्रह्म अर्थात परब्रह्म म्हणजे चैतन्य. परम ब्रह्म नित्यम तदेव अहमस्मि हे करायचं असतं. परब्रह्म म्हणजे काय? चैतन्य. हा वाच. अर्थात जीवेश वाच ना. परब्रह्म म्हणजे जीवेश म्हणजे वाच ना. जीवेश चैतन्याचा जीवेश चैतन्य जीव आणि ईश या दोन्ही शब्द एकत्र वाटले जीवेश हा शब्द आहे. जीवेशचा संधी वगैरे काय होतो? जीव आणि जीव आणि ईश बरोबर जीवेश. पुढे जीवेश चैतन्याचा वांशाचा हा. वाच्यांशाचा बरोबर वाच्यांशाचा नाही. वाच्यांश हा वाच्य अंश आता म्हणजे वाच्य अंश आहे. वाच्य अंश म्हणजे त्याचा त्याग करता येतो तो वाच्य अंश. कशात त्याग करता येतो? आता जीवेश चैतन्यामध्ये कोण कोण येतं? अविद्या आणि ज्ञानी माया. म्हणजे वाच्य अंशाचा म्हणजे मायेचा आणि अविद्येचा काय त्याग करून त्याग करून त्याग केला असता. हा भागत्याग लक्षणा करून म्हणजे काही भागाचा त्याग आणि काही भागाचा स्वीकार. चैतन्य भागाचा स्वीकार आणि अविद्या माया भागाचा त्याग त्याचा नाव भागत त्याग. हा उरलेले जे चैतन्य आहे त्या चैतन्याचा गाभा असे म्हणतात. तो चैतन्याचा गाभा म्हणजे विशुद्ध परब्रह्म म्हणजे परमात्मा. कोण आहे? कटीवर कर ठेवून या उभा. पुढे तो चैतन्याचा गाभा लक्ष्य स्वरूप चैतन्य म्हणजे पंढरी क्षेत्रात उभा असलेला पांडुरंग आहे. आता दुसरी गोष्ट पांडुरंग. पांडू शब्दाचा अर्थ पांढरा असा. पांडू म्हणजे काय? पांढरा. पांढरा अर्थात अर्जुनाच्या बापाचा पांडू होतं त्याचंही कारण तेच आहे पांढरा होता. कोण सांगतो? गंमत. गंमत म्हणजे इतिहास. कशा करता? पांडुरंग काय नाव ठेवून तिचं नाव काय ठेवतं? सत्यवती. पुढे असं झालं सत्यवतीला 2 पोरं झाली. एकाचं विचित्र वीर्य आणि एकाचं विचित्र अंग. पण गंमत अशी झाली या पोराचं लग्न झालं आणि दोघे गेले. काय झालंय? विचित्रवीर यांनी चित्रांगण हे पुत्रप्राप्ती न होताच मरण पावले. भीष्माचार्याने त्यांचं लग्न करून दिलं. एकाच्या बाळापासून आंबा आणि एकीच्या बाळाचं अंबालिका नाव आणि अंबिका आणि अंबालिका या 2 पोरी 2 भावाला भीष्माचार्य देऊ टाकले. पण पुढे असं झालं की पुढची संतती न होता शिवाजी पाडले. तेव्हा तिनं भीष्माचार्याला जशी रुक्मी कोणी याची कोणी रुक्मी खरी आहे काय? मग अशी भीष्माचार्य तिची आई. खरं याच्या आईचं नाव काय आहे?
त्याची आठी नाही हे ती ऐक ना कविता कविती इथे माहिती कविता मग तुला भीष्मा कायचं नाव काय तर गंगा आम्हाला शाळेत कविता होती पिता शंतनु माययाते नदी दे ये वृद्धाविशास सन्मान दीजे काय पिता शंतनु आणि आई नदी नदी म्हणजे गंगा म्हणून भीष्माचं नाव आहे गंगापुत्र असं नाही नेहमी शकुनी मम्मा त्याला गंगापुत्र म्हणाले आले ना तरी सुद्धा सत्य होती त्याची आईच होती रुक्मीसारखी आहे ना मग त्या रुक्मीनं मी ती आई होऊन त्याला आदेश दिला की तू या पोलीच्या पोटी गर्भ स्थापन कर पण सांगितलं मी वंशज पळाले मग तो काय म्हणला आई मी सगळ्या गोष्टी ऐकली पण ह्या गोष्टी काय ऐकू शकत जसं एकदा सत्या तुकाराम मामाकडे गेला आणि मामा माझं एक काम करणं काय पण त्याला मला त्यातला आलं नाही म्हणजे बापरे हे काम मी करू शकत नाही कारण ते मला ह्या बाबतीत ऐकणार काय म्हणला तुकाराम मामा काय म्हणला सगळ्या गोष्टी शिकल्या मला ऐकते पण ही गोष्ट काय ऐकू शकणार नाही कारण पंचायती ती उभी आहे तसं म्हणजे कसं भीष्मा भीष्म असं म्हणला तू माझी आई गोष्ट खरी पण ही गोष्ट मी तुझी ऐकू शकत नाही तुझ्या बापाला काय मग तिने काय केलं तिचा पहिला एक मुलगा होता पराशर ऋषीपासून झालेला त्याच्यानंतर या त्याला बोलवलं त्याला आदेश दिला की मला खरं मुलगा आहे हा मला खरा मुलगा नव्हता म्हणून तो मला म्हणला मी तुला ऐकू शकत नाही म्हणून म्हणजे खराब मुलगा त्याचा ऐकण्यात आलं की मग मग त्यांना व्यासाने सांगितलं मी या खोलीत बसतो आणि कुठली एक एक सूर माझ्याकडे पडतो सांगितलं काय सांगितलं तेव्हा पांडूची आई त्या खोलीत गेली पण त्या महाराजाचं चित्ररूप पाहून एकदम पांढरे फुटत पडले जसं मी कोणा गावात गेलं की लहानपणी माझ्याकडे बाप वगैरे येत चित्र कारण असं विचित्र रूप त्यांनी कधी पाहिलेलं नसते असं त्याला पाहिल्यावर राजमातेची आज्ञा म्हणून त्या गेली पण याला पाहिल्यावर पांढरी फटक पडली म्हणून तिच्या पोरातनं पडलं पांढरी काय पडले दुसरी जी होती ती गेली तिथे पण डोळे थापून घेतली म्हणून तिचा गर्भ आंधळा तो धृतराष्ट्र यासाठी सांगून टाकले म्हणजे आईला की आई असा तो झाला नाही पहिली आली ती सोड पांढरे फटक पडले म्हणून तिचा गर्भ पांढरा रंगाचा होईल त्यातनं काय पडलं मग पांडू म्हणजे पांडू म्हणायचा मुख्य भावार्थ काय आहे पांढरा होता तो रंगानेच पांढरा होता त्यातनं काय पडलं पांडू आता चैतन्याचा गाभा कोण आहे पांडू रंग पांडू आहे ना पण ज्ञानेश्वर महाराज सांगतात ठाईचा ती काळ अनादी बहुकाळ कोण पांडुरंग आणि काळा रंग यात विसंगत झाली आता काय पांढरा आणि काळा हे दोन वस्तू एका जागेवर शकतात मग तो कसा आहे मग त्याला पांडुरंग म्हणते काय त्याला काळा रंग म्हणतात म्हणून ज्याचा रंग काळा आहे काय उमऱ्याचा गुंड्याचा पोरगा त्यातनं गज आहे पण रंगाने काळा आहे म्हणून गावात लोकाला काळाही क्षेत्र म्हणतात होता दिलेला बऱ्याच लोकांना माहिती आहे त्याचा गज आहे म्हणून मग त्याला काळा पण याचा रंग पांडू नाही हा काळा रंग आहे याला प्रमाण ज्ञानेश्वर महाराज खाईचाची काळा अनादी बहु काळा म्हणून वेदा चाळा लावी लागे माई ते ज्ञानेश्वर महाराज
मूळचा अभंग असतो. कसा आहे, कसा काळ आहे हा? काही तर मूळचाच काळ आहे. वा. मग याला पांडुरंग का म्हणतात? कारण लक्षात ठेवा, गोऱ्या माणसानं जर चंदन लावलं तर ते फिकं पडते, दिसत नाही बरोबर. काय काय कसं दिसतं? म्हणजे चंदन जर लावलं ठसठसीत कोणाचं दिसते? त्याचं नाव रंगसंगती असं म्हणतात. कोणत्या रंगावर कोणता रंग टाकला दिसतो. म्हणून सोनाराच्या दुकानात गेला तर तो तुम्हाला सोनं देतो, पण कोणी रंग देतो? कारण पिवळा रंग लाल रंगावर उठून दिसतो. तसं काळ्या रंगाला पांढरा रंग विशेषतपणे उठून दिसतो, आहे ना. पण हा जेव्हा गोकुळात होता तेव्हा याला काम काय होतं? गाई वळायचं. 1.25 लाख गाई होते. किती होत्या? 9 लाख सांगतो. किती गाई होत्या? 9 लाख. 9 लक्ष इतक्या गाई होत्या. आणि तो जेव्हा गाई घेऊन गावात यायचा तेव्हा गाईच्या पायाची धूळ त्याच्या अंगावर पडायची. मग कसा दिसायचा? म्हणून पांडुरंग जसा चक्कीच्या पिठाच्या चक्कीतून एखाद्या काळ्या रंगाचा म्हणून बाहेर आला दिसतो पांडुरंगा, त्याचंच नाव पांडुरंग. मग चैतन्याचा गाभा असणारा हा पांडुरंग कसा उभा राहिला? का राहिला? असं की त्यानं आपल्या भक्ताला मुस्कवलं की भवसिंधूचं पाणी माझ्या कमरेतच आहे, तुम्ही भिवू नका, माझ्याकडे पहा. म्हणजे ज्याच्या दृष्टीचा विषय परमात्मा आहे तो प्रपंचात नाही असा आहे. आणि ज्याच्या दृष्टीचा विषय संसार आहे तो बोलल्याशिवाय राहत नाही असंही आहे. वाचा. त्याचे गळ्यात तुळशी माळा असून त्याचे वैद्य गंमत असे तुळशी, हिचं पहिलं नाव आहे वंदा. तुळशीचं नाव काय आहे? ही एका राक्षसाची बायको. त्याचं नाव आहे चंद्रचूड किंवा दुसरं नाव आहे निर्णायक वस्त आहे ए डेबरिया, शंखासूर दुसरं नाव द्यायचं काय? त्या राक्षसाची बायको होती वृंदा. वृंदा राणी महापतिव्रता. दुर्जय झाला भरता म्हणजे नवरा. देव दानव मानव सगळ्यांना अजिंक्य असा झाला होता तो. कोण? शंखासूर. कोणाला लागते? ज्या वेळेला त्याला मारण्याकरता विष्णू सुदर्शन चक्र फेकलं त्याच्यावर की वृंदीने काय करते, हाताची बागडी करून तिच्यावर फेकलं सुदर्शन चक्रावर, तेव्हा त्या पतिव्रतेच्या तेजानं विष्णू तो सुदर्शन चक्रही काम करेना, शंकराचा त्रिशूळही काम करेना, सगळ्या देवांना अजिंक्य झाला होता. वृंदाराणी महापतिव्रता. दुसरी झाला तिचा भरता. पुढे काय? मार मोठा विष्णू गेला स्मशानी. म्हणजे त्याला मारण्याकरता विष्णूनं खूप प्रयत्न करून पाहिले, काही जमलं नाही. तर त्याच्या ध्यानात आलं हिचं पातिव्रत्य त्याचं रक्षण करते. म्हणजे बायको जर नियमात वागली, काय नियमात वागली तर नवऱ्याला तिचं पुण्य कामी येते. हा त्याचा अर्थ. हे काय करायचे? हातीची बांगडी करायची आणि तिच्यावर फेकायची. त्यामुळं विष्णूचा सुदर्शन चक्र, शंकराचा त्रिशूळ निस्तेजित व्हायला काहीच काम नाही. मग विष्णूने असा विचार केला हिच्या पातिव्रत्याचा भंग केल्याशिवाय हा राक्षस मरत नाही. विष्णूने काय केलं
की तिचं पातिव्रत्य भंग केलं. ज्यावेळी त्या पातिव्रत्याचा भंग झाला त्यावेळी त्याचा नवरात्र गेली. ही गोष्ट वृंदेच्या ध्यानात आली आणि वृंदेनं विष्णूला शाप दिला, तो वेळा असेल. तेव्हा ज्यावेळेला वृंदेनं नवरा मेल्याबरोबर स्मशानात जाऊन अग्निदाह केला त्यावेळेला विष्णू त्या स्मशानात जाऊन वंदा वंदा म्हणून पिसा झाला. विष्णू गेला स्मशान पिसा झाला. सगळ्या त्रैलोक्याचा जगाचं रक्षण करण्याचा व्यवहार बंद पडला. 33 कोटी देव वृंदेला शरण गेले आणि विष्णू तो मुक्त करला. काय झाले? विष्णूला मुक्त करला. तेव्हा देवाच्या विनंतीवरून वृंदेनं त्याला मुक्त केलं विष्णूला. काय झाले? आणि ती वृंदा आधीचे भस्म झाले तिथं त्यात एक तुळस उभं, एक झाड उभं, तिचं नाव तुळस. काय म्हणून तुळस कशात लावतात? वृंदेचं जे वन आहे त्यात तुळस उगवली. तिथनं आपलं वृंदावन असं तिचं नाव काय होतं? वृंदा. त्या उगवली तुळस उगवली म्हणून ज्या वनामध्ये तुळस राहते त्या वनाचं नाव वृंदावन असं. श्रीकृष्ण पुन्हा होता वृंदावन. शिवराज महाराज पुढे जाऊन शिकले वृंदावन. वृंदावन नावाचं गाव आहे आता सध्या उत्तर प्रदेशात. कुठे आहे? गोकुळ आणि वृंदावन तिथे श्रीकृष्णाचा वास्तव्य होतं. म्हणजे गोकुळाच्या शेजारी वृंदावन नावाचे दोन्ही गावं आता सध्या विद्यमान आहेत. काय बरेच लोक शिकून येतात. आले शिकून काही लोक पहा जयश्री कुठे शिकली? जयश्री पाहिजे तू मात्र पहा. आणि दुसरी गोष्ट अशी वृंदा श्रीकृष्णाचा महान भक्त असल्या कारणाने आवडीचा प्रेमाचा विषय असल्या कारणाने श्रीकृष्णानं तिला आपल्या गळ्यात धारण केलं. म्हणून 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 गळावरती ती तुळशीचे हार म्हणून भगवंतानं भक्तीचं प्रतीक म्हणून त्या वृंदेला आपल्या गळ्यात धारण केलं. पुढे त्याने वैजयंती पुष्पमाळा धारण केलेली आहे. विटेवर समान पावले ठेवून समान पावले ठेवले. पाहू घ्या, समान म्हणजे असे बरोबरच असे असे मागं पुढे नाही. म्हणून पावले समान अर्थात जीवचैतन्य शिवचैतन्य हे दोन्ही ब्रह्मरूप आहेत असं त्याच्या पावलानं सुचवलं. पुढे विटेवर समान पावले ठेवून जीवे चैतन्य ब्रह्मरूप आहेत असे जीवचैतन्य आणि शिवचैतन्य जीवेश चैतन्य ब्रह्मरूप आहेत असं केलं. पुढे जीव ब्रह्मैक्य ज्ञानाने संतुष्ट झालेले भक्त विशेष बोध पुढे निज दास गातात. निज म्हणजे आपले दास, आपले भक्त. नामाचे प्रबंध आवडीने म्हणजे काय? विठोबा रखुमाई या नामाच्या प्रबंध म्हणजे अभंग काव्य ते आवडीने गाऊन काय करतात ते नाचायला लागले. म्हणजे देहभान व्यवस्थित झाले, हरिरूप झाले. पुढे हरिनामाचे प्रबंध गात गात देहभान विवर्जित होऊन उदंड असा नटनाथ फिरत आहे. कारण कीर्तनाचे नटनाचे नाचले व्यवसाय प्रायश्चित आहे. म्हणजे भजनामध्ये जे नाचतात, कीर्तनात जे नाचतात त्यांची पापाची निवृत्ती होते आणि प्रपंचात जे नाचतात त्यांचं पाप उत्पन्न होते असा ग्राह. म्हणून नाचू कीर्तनाचे रंगी नामदेव महाराज म्हणतात ज्ञान दीप लावून दे असं. पुढे श्री भगवान महाराज म्हणतात हे सर्व सुख ब्रह्मसुख आहे. म्हणजे माझे हे सर्व सुख म्हणजे ब्रह्मसुख असा. आणि दासांचे सण म्हणजे त्याचे भक्त आहेत त्यांना याचा साक्षात्कार झालेला आहे. ही गोष्ट त्यांना कळालेली आहे. जे विठोबाचे भक्त आहेत त्यांना ही गोष्ट कळालेली आहे आणि त्यांनाच हे सुख प्राप्त होते असा आठवतो. कुंडलिक वरदा हरिठ्ठ